आता दादांचाही पक्ष फोडण्याचं काम हे सुनील तटकरेंच्या माध्यमातून भाजप करतंय। 2029ला सुनील तटकरे हे भाजपच्या सीटवर तिथं इलेक्शन लढताना तुम्हाला सगळ्यांना खासदारकीचं दिसेल। मुनगंटीवार साहेब हे नाराज आहेत। दादांच्या पक्षामध्ये 2 गट आहेत हे मी आधीपासून सांगतोय। सुनील तटकरेंचा वेगळा गट आहे आणि अजितदादांचा गट, अजितदादांबरोबर आमदार आहेत, सुनील तटकरेंबरोबर पदाधिकारी आहेत। आणि 2029ला सुनील तटकरे हे भाजपच्या सीटवर तिथं इलेक्शन लढताना तुम्हाला सगळ्यांना खासदारकीचं दिसेल। जेव्हा अमित शाह साहेब हे कोकण पट्ट्यामध्ये तिथं आले होते, तटकरे साहेबांच्या घरी अमित शाह तिथं गेले होते। म्हणजे कुठेतरी भाजपचे नेते हे अजितदादांच्या पक्षाला, म्हणजे एकतर राष्ट्रवादी आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला, आता दादांचाही पक्ष फोडण्याचं काम हे सुनील तटकरेंच्या माध्यमातून भाजप करतंय, असं मात्र चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे। मुनगंटीवार साहेब हे नाराज आहेत, हे जगाली बघितलेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला ते जाणवलेलं आहे। एक मोठे ओबीसी नेता आहेत, त्यांचं तिकीट त्यांना मिळत नव्हतं, ते कसं तरी त्यांना मिळालं आणि ते निवडून आल्यानंतर मग दुर्दैवाने त्यांना मंत्रिपद तिथं दिलं नाही। आता ह्याच्यात भाजपमध्ये सुद्धा आतलं राजकारण आहे। याच्यामध्ये हे जे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या आसपास जे छोटे नेते आहेत ते असेच त्यांनी ठेवलेले आहेत की जे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आता राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला लागा, ते भुंकायला लागतात आणि बहुजन समाजाचे सर्व लोक आहेत। आणि तसे मुनगंटीवार साहेब जे आहेत ते स्वाभिमानी माणूस आहेत, ते काय यांचं ऐकत नव्हते, त्यामुळे यांना ऐकणारी लोक लागतात। मुनगंटीवार साहेब हे ऐकत नाहीत, स्वतःच्या विचाराने जातात, म्हणून कदाचित त्यांचा पत्ता मंत्रिपदाचा कट झाला असावा असं सगळ्यांना वाटतं। ठेवला जात असेल ना, आता माझ्यावर पण तिथं लक्ष आहेच ना। आता माझ्यावर तर ईडीचं लक्ष आहे, इन्कम टॅक्सचं लक्ष आहे, अनेक संस्थेचं तिथं लक्ष आहे। आता परवा तर 353 सुद्धा माझ्या विरोधात झालेला आपण सगळ्यांनी बघितला। म्हणजे आम्ही गरिबाचा मुद्दा मांडायचा, महाराष्ट्राचा मुद्दा मांडायचा, आम्ही सत्तेत जात नाही, आम्ही लोकांबरोबर आहोत, आम्हाला अनेक त्रास तिथे केले जातात, तसे खडसे साहेबांना सुद्धा केले जातात, पण हे आम्ही सर्वजण विचाराबरोबर लोकांबरोबर आणि लोकांची भावना आणि भूमिका मांडण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि याच्यात आमच्यावर कारवाई केली जाईल। आता आम्ही सगळेच जर सत्तेत गेलो तर मग लोकांची भूमिका कोण घेणार हे कुठेतरी समजून घेतलं पाहिजे। खडसे साहेबांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर त्यांच्या जावयांची जर केस बघितली तर काही व्हिडिओ जे पोलिसांकडे होते आणि ते कोर्टात देण्याची खऱ्या अर्थाने जरूरत होती, मग ते कोर्टात न देता ते डायरेक्ट मीडियापाशी, आता मीडियाची यात चूक नाही पण मीडियाला आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओ बाहेर आलेच कसे असा आमचा प्रश्न ते पोलिसांनीच दिले। मग पोलिसांना मुद्दामून या विषयाला गरम करायचंय आणि कुठंतरी इथं सेटअप होता का? आता त्यांचं रक्त चेक केलंय, त्यात ड्रग्सचे काय अंश निघतात हे आपल्याला बघावं लागेल। चुकीचा तो चुकीचा। एक तर रेव पार्टी जे काय आम्हाला कळतं आणि पूर्वीच्या रेव पार्टीच्या बातम्या पेपरमध्ये जे आलेल्या ते 2-3 हजार लोक तिथे एकत्रित असतात, ते एका हॉटेलमध्ये का घरामध्ये 4-5-6 लोक एकत्रित आले होते आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं रेव पार्टी म्हणू नका। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सामनाली काय लिहिलंय याच्यापेक्षा जो लोढा हे जे प्रकरण आहे हे तुम्ही नोट करा, हे अतिशय महत्वाचं आहे। जेव्हा लोढा प्रकरण हे तापत होतं, खडसे साहेब लोढा प्रकरणामध्ये तिथं बोलत होते। लोढा प्रकरण काय आहे? हा लोढा जो माणूस आहे सत्तेत असणाऱ्या एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असणारा व्यक्ती, यांनी याच्या आधी सुद्धा अनेक वेळा हनी ट्रॅप केलेले आहेत। त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्याकडे असल्यामुळे तो काही लोकांना ब्लॅकमेल करायचा। आता तो कुठल्या नेत्याच्या जवळ आहे याचा अभ्यास आपण सर्वांनी तिथे केला, पण तो एवढा मोठा या भागातला नेता कोण याचा जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्यांचं नाव तिथे कळेल। आता या लोढाला सुद्धा हनी ट्रॅप मध्ये तिथं पकडलं गेलं। आता जो स्वतः हनी ट्रॅप करणारा हनी ट्रॅप मध्ये अडकला आणि जो अंधेरीला जो FIR झाला होता त्याची माहिती अजून लोकांपुढे येत नाही। आता जेव्हा हा जो अंधेरीचा हनी ट्रॅपचा FIR झाला त्याच्यानंतर अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब जे होम मिनिस्टर आहेत त्यांना एक प्रश्न केला गेला हनी ट्रॅप बद्दल, त्यांनी मजेत हसत उत्तर दिलं की हनी पण नाही आणि ट्रॅप पण नाही। म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांना अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन ते खोटं बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल।